कोणतीही पूर्वतयारी न करता आणि दही, सोडा, इनो काहीही न वापरता अगदी झटपट अवघ्या 5 मिनिटात तुम्ही हा पौष्टिक असा नाचणीचा डोसा इथे बनवू शकता. रेसिपी खूप साधी आणि सोपी आहे. अगदी कमीत कमी साहित्यात हा नाचणीचा डोसा बनवून तयार होतो. अगदी सकाळी घाईगडबडीत तुम्ही नाश्त्यासाठी म्हणा किंवा मुलांच्या टिफिनला सुद्धा हा नाचणीचा डोसा देऊ शकता. चला तर मग अजिबातच वेळ न वाया घालवता लगेचच आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. डोसा बनवण्यासाठी सर्वात अगोदर अशा पद्धतीचं मोठं एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. त्यामध्ये इथे मी 1 कप नाचणीचं पीठ घेतलेलं आहे. नाचणी बाजारातून आणल्यानंतर स्वच्छ निवडून साफ करून घ्यायची आहे. 2 ते 3 पाण्याने तिला स्वच्छ धुवून घेतलं. त्यानंतर चांगलं सुकवून आणि मग गिरणीतून असं याचं मी हे पीठ दळून आणलेलं आहे. तर 1 कप इथे नाचणीचं पीठ घेतलं. त्याच कपाने अर्धा कप इथे आपल्याला रवा घ्यायचा आहे. जाड बारीक कुठलाही रवा तुम्ही इथे वापरू शकता. आता ज्या कपाने नाचणीचं पीठ घेतलं, सुरुवातीला त्याच कपाने बरोबर 1 कप यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि झाकण लावून मिक्सरमधून आपल्याला याला छान असं स्मूथ फिरवून घ्यायचं आहे. सुरुवातीला 1 कप घातलेलं आहे, नंतर लागेल तसं पुन्हा पाणी यामध्ये ॲड करू. तर सुरुवातीला 1 कप पाणी घातलेलं होतं. पुन्हा त्याच कपाने इथे मी अर्धा कप अजून पाणी घेतलेलं आहे. ते अर्धा कप पाणी यामध्ये घालायचं आहे आणि पुन्हा याला मिक्सरमधून छान असं फिरवून घेऊया. अगदी स्मूथ असं आपल्याला याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. तर टोटल इथे आपल्याला 1.5 कप एवढं पाणी लागलेलं आहे. 1 कप नाचणीचं पीठ, त्यासाठी अर्धा कप रवा आणि 1.5 कप पाणी असं साधं आणि सोपं हे प्रमाण आहे. तर मिक्सरच्या भांड्याला थोडंसं बॅटर लागलेलं होतं. त्यामध्ये थोडंसं पाणी घालून मिक्स करून घेतलं. ते देखील यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे. आता बॅटर तुम्ही इथे बघू शकता. खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त पातळ देखील नाही. अशाच पद्धतीचं बॅटर इथे आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. पाण्याचं प्रमाण जे आहे ते अगदी परफेक्ट आहे. तसंच तुम्ही सुद्धा घ्या. आता लगेचच यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठसुद्धा घालायचं आहे. फक्त 2च साहित्यामध्ये हे मस्त कुरकुरीत असे डोसे बनवून तयार होतात. आता हे जे बॅटर आहे हे आपल्याला अजिबात भिजत वगैरे ठेवण्याची गरज नाही आहे. लगेच तुम्ही याचे डोसे तयार करायला घेऊ शकता. तर बॅटर इथे आपलं तयार झालेलं आहे. बघू शकता बॅटरची कन्सिस्टन्सी. आता लगेच आपण याचे डोसे तयार करायला घेऊया. डोसे बनवण्यासाठी गॅसवर तवा गरम करायला ठेवला आहे. थोडंसं सुरुवातीला तेल लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि त्यानंतर एक पळी आपल्याला यावर बॅटर ओतायचं आहे आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला याला पसरवून घ्यायचं आहे. अगदी मस्त असे हे डोसे बनवून तयार होतात. बॅटर खूप जास्त पातळ झालं तर मग पाहिजे तसा व्यवस्थित डोसा पसरवता येणार नाही. तर हे बघा डोसा पसरवून घेतला. वरची एक साईड छान अशी सुकली की आवडीप्रमाणे तेल, तूप काहीही लावू शकता. मी इथे थोडंसं तूप लावून घेणार आहे. तुपाच्या ऐवजी तुम्ही तेलाचा सुद्धा इथे वापर करू शकता. तूप लावलं की चवीला ते अजून छान लागतात. त्यामुळे इथे मी थोडंसं तूप लावलेलं आहे. त्यानंतर उलटणीच्या मदतीने हलकंसं तूप सर्व साईडने पसरवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि एक साईड छान मस्त कुरकुरीत होईपर्यंत आपण हा डोसा भाजून घेणार आहोत. तर इथे मी एकच साईड भाजणार आहे. तुम्हाला हवं असेल तर दोन्ही साईडसुद्धा तुम्ही हा डोसा भाजून घेऊ शकता. अगदी लो फ्लेमवर आपण याला भाजून घेऊया. तर हे बघा अगदी लो फ्लेमवर मस्त असा हा डोसा इथे आपला भाजून झालेला आहे. साईडच्या ज्या कडा आहेत त्या अशा पद्धतीने आपल्याला थोड्याशा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि अगदी फटाफट असे हे डोसे निघतात. अजिबात तव्याला चिटकत वगैरे नाही. तुम्ही अशा पद्धतीने बिडाचा म्हणजे कास्ट आयर्नचा तवा वापरू शकता किंवा नॉनस्टिकच्या तव्यावर सुद्धा अगदी छान असे हे डोसे तयार होतात. तर हे बघा डोसा इथे आपला तयार झालेला आहे. काढून घेऊया. तर अगदी झटपट असे हे नाचणीचे डोसे इथे बनवून तयार होतात. शेंगदाण्याच्या चटणीसोबत किंवा तिळाच्या चटणीसोबत, ओल्या नारळाच्या चटणीसोबत कशासोबतही खाऊ शकता. चवीला खूप छान लागतात. अगदी लहान मुलांना सुद्धा तुम्ही हे डोसे बनवून देऊ शकता. नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं, जे आपल्या हाडांच्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम असतं. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करू शकता. तर आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.